नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी यशस्वी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे यंदा पीक विमा योजनेतले जे 5 ट्रिगर होते ते 5 ट्रिगर राज्य सरकारने 4 ट्रिगर काढून टाकलेले आहेत आणि ते ट्रिगर काढून टाकल्यामुळे मित्रांनो आपल्याला यावर्षी अग्रिमचे पैसे भेटलेले नाही आहेत किंवा मिडचे जे पैसे असतात ते भेटलेले नाही आहेत. याच्यातले 4 ट्रिगर काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. कारण की कुठेतरी जशी अतिवृष्टीची नुकसान भरपाई भेटते, रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान भेटते, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा जर अजून भेटला असता तर त्याचा आणखी फायदा झाला असता. पण आपल्या नालायक सरकारनं 4 ट्रिगर काढून टाकले. 4 लोकांनी घोळ केला पीक विमा योजनेत म्हणून त्याची सजा सर्व शेतकऱ्यांना भेटली. एकतर निवडणुकीच्या तोंडावर 1 रुपयात पीक विमा योजना जाहीर केली आणि निवडणुका संपल्या की ती पीक विमा योजनेत घोळ झाला म्हणून ते 1 रुपयाची पीक विमा आपण बंद करून टाकली. त्यामधले 4 ट्रिगर पण काढून टाकले. म्हणजे सरकारनं योग्य ती भूमिका निवडणुकीच्या वेळेस घेतली आणि जशी निवडणूक पार पडली तशा ह्या भूमिका सरकार बदललेल्या आहेत. मित्रांनो, मुद्दा आपला खूप महत्त्वाचा आहे आजचा, की यावर्षी खरंच शेतकऱ्यांना पीक विमा 17,000 रुपये प्रति हेक्टर, जसं मुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती 30 तारखेला, त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना 30,000 रुपये प्रति हेक्टरी एवढा पीक विमा देऊ. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप अभ्यासपूर्वक, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विमा किती भेटणार, कसा भेटणार, यापेक्षा पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याला कसा भेटू शकतो आणि त्याच्या मागचे कारण काय आहेत याची माहिती भेटणं खूप आवश्यक आहे. कारण की शेतकरी कुठेतरी प्रतीक्षेत राहतो, मला 17,000 रुपये पीक विमा भेटणार, पण ॲक्च्युअलमध्ये त्याला कमी पैसे भेटतात किंवा काही शेतकऱ्यांना जास्त पैसे भेटतात, मग त्याला कमी भेटले, मला जास्त भेटले, मला कमी भेटले, हा विषय होत राहतो मित्रांनो. सो व्हिडिओ जरी थोडा मोठा वाटला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 4 ट्रिगर काढून टाकले. 4 ट्रिगर काढून टाकल्यावर यावर्षी एवढं आतोनात एवढं नुकसान झालं, पण शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला नाही आहे. पण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सरकारनं 18 तारखेला म्हणजे 18 नोव्हेंबर 2025ला केंद्र सरकारने एक निर्णय घेतला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की पीक विमा योजनेचे जे 4 ट्रिगर आहेत ते आम्ही परत ॲड करू आणि वन्य प्राण्यांचा जो शेतकऱ्यांवर हल्ला होतो, ज्यामध्ये नीलगाय झालं, हरिण झालं किंवा चित्ता झालं, वाघ झालं, ह्या ज्या गोष्टी असतात, हे जे प्राणी त्यांच्यामुळे जे शेतकऱ्यांना त्रास होतोय ते पण आम्ही याच्यामध्ये इन्क्लूड करू. त्यानंतर मित्रांनो, भात पीक जे आहे त्यासाठी पण काही म्हणजे नव्हतं ऑप्शन, तर भात पिकासाठी पण त्यांना ॲड केलेलं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपला असा आहे की यावर्षी खरंच पीक विमा भेटू शकतो का 17,000 रुपये. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा असा विषय की पीक विमा भेटतो कुठल्या मुद्द्यावर. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, पीक विमा भेटतो हा यावर्षी पीक विमा जो भेटणार आहे तो अंतिम कापणीच्या अहवालावर पीक विमा भेटणार आहे. म्हणजे जेव्हा सोयाबीनचं, आता सगळ्यांची सोयाबीन काढून विकायला पण सुरुवात झालेली, काही शेतकऱ्यांनी विकून पण टाकलेली, तर हमीभाव केंद्राची तशी बोंब चालू आहे. पण याची जी अंतिम कापणीचा अहवाल येत असतो तो डिसेंबर महिन्याच्या 30 तारखेला येणार आहे सोयाबीनचा. कारण की तुम्हाला माहिती आहे उडीद मूगाचा पीक विमा बहुतांश शेतकरी भरत नाहीत आणि त्याचा बहुतांश शेतकऱ्यांना फायदा पण होत नाही. मुख्य विमा आपल्याला भेटतो सोयाबीन, कापूस, तूर. पण मित्रांनो, 30 डिसेंबर नंतर याचे अंतिम कापणीचे अहवाल होतील आणि त्याच्यानंतर 21 दिवसांनी म्हणजे 3 आठवड्यांनी पीक विमा भरपाईसाठी कुठेतरी कंपनीला म्हणजे त्याची तयारी करावी लागणार आहे. त्यामध्ये पण कुठेतरी समजा राज्य सरकारने हप्ता दिला नाही किंवा राज्य सरकारने वेळेवर पैसे दिले नाही, काही गोष्टी होऊन ते पीक विमा लांबवण्याचं ह्या ज्या कंपन्या आहेत पीक विमाच्या त्या काम करत असतात. तर मित्रांनो, यावर्षी पीक विमा 100% सगळ्या शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्यांचे मंडळं अतिवृष्टीमध्ये बाधित होते. आपल्याला माहिती आहे राज्य सरकारने जवळजवळ 253 जे मंडळ येतं ते तालुक्यात ते मुख्यतः म्हणजे बाधित दाखवलेले येतं आणि काही अंशतः बाधित दाखवलेले येतं. तर मित्रांनो, यावर्षी पीक विमा भेटणार आहे, पण त्याला सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की जेव्हा पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी आपल्या गावात येतात तेव्हा त्या लोकांच्या गाड्या एक स्पेसिफिक जिथे जास्त नुकसान झालेलं आहे किंवा ज्या गावात ज्या क्षेत्रात जास्त नुकसान झालेलं आहे तिथे त्यांच्या गाड्या पोहोचत नाहीत. मग ते लोक जिथे कम्फर्टेबल त्यांना वाटतं किंवा जिथे ते खूप लवकर पोहोचू शकतात, पायी जायची गरज नसते, तिथं जातात, तिथून ते सर्वे करतात. मग त्या जमिनीचं उत्पादन इतर जमिनीच्या तुलनेत थोडंसं जास्त निघालेलं असतं. मग त्याची तशाच प्रकारे ते माहिती दाखवतात, त्यांना पण वरून प्रेशर असतं. त्यामुळे मित्रांनो, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी जेव्हा आपल्या गावात येतात तेव्हा त्यांना ॲक्च्युअल जिथे नुकसान झालेलं आहे त्या प्लॉटवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा
आणि इथंच आपण चुकतो, कारण की त्यांना जर आपण तिथं नाही नेलं आणि त्यांना जर ॲक्च्युअल नुकसान भरपाई दाखवलं नाही तर आपल्याला पीक विमा 17,000 काय 10,000 रुपये पण भेटणार नाही. हे खरं वास्तव आहे मित्रांनो. सो यावर्षी जेव्हा पीक विमा आता 30 तारखेला मित्रांनो 30 डिसेंबरपासून पीक कापणीचे अहवाल सुरू होतील. जेव्हा पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी गावात येतील तेव्हा तुम्ही त्यांना ॲक्च्युअल जिथे नुकसान झालेले तिथे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या पाठीमागे दाखवून त्यांना नुकसान भरपाई किती दाखवली आहे, ॲक्च्युअल आपल्या गावात नुकसान किती आहे याला समक्ष तुम्ही ग्रामसेवक असतील, तुमचे सरपंच असतील गावचे, ते अधिकारी असतील किंवा 5-7 जे प्रतिष्ठित शेतकरी त्यांना घेऊन त्यांच्या समोर सगळ्यांचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करा. पीक विमा यावर्षी मित्रांनो 17,000च्या पलीकडे पण भेटू शकतो, 20,000 रुपये प्रति हेक्टर पण भेटू शकतो. कारण की आता जर माझ्या जिल्ह्याचा विचार केला तर 70% नुकसान दाखवले आणि समजा जर आपण सोयाबीनचं पाहिलं तर जवळजवळ 55,000 रुपये सोयाबीनला म्हणजे 100% नुकसान झालं तर पैसे भेटतात. मग जर 70% नुकसान झालं तर जवळजवळ 40-45,000 रुपये भेटायला पाहिजेत. तेवढे पैसे कंपनी देणार नाही. सो तुम्ही ते लोक आल्यानंतर त्यांना कृपया आपल्या शेतात घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, त्यांना चांगले सर्वे करायला लावा जेणेकरून आपल्याला पीक विमा भेटेल. पण मित्रांनो यावर्षी पीक विमा भेटणार आहे, तुम्ही कसल्याही काळजीत राहू नका. फक्त सर्वे व्यवस्थित करून घ्या. आपल्या 7/12 ई पीक पाहणीचे नोंदी आहेत का नाही एकदा चेक करा आणि तुमच्या ॲग्रीस्टॅकवर जे फार्मर आय डी ते जनरेट केलेले नसतील तर तुम्ही ते पण करून घ्या मित्रांनो. ह्या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. पण मित्रांनो यावर्षी पीक विमा भेटणार आहे, कोणीही भ्रमात राहू नये. पण सध्या पीक विमा भेटणार नाही मित्रांनो. खूप सारे व्हिडिओज येतात, न्यूज येतात, पीक विमा भेटणार आहे, इतका भेटणार आहे, तितका भेटणार आहे. मित्रांनो 30 डिसेंबर 2025च्या आधी पीक विमा भेटण्याची कसलीच शक्यता नाही. तिथून पुढे पण 3 आठवडे म्हणजे 21 दिवस म्हणजे जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारी महिन्यात आपल्याला पीक विम्याचे पैसे पडायला सुरुवात होणार आहे. मित्रांनो आपला हेतू हाच असतो की तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. भले आपला व्हिडिओ कोणाला आवडू नाही आवडू, आपला प्रयत्नच हा असतो की तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचावी. सो आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद.